अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं पाणी कसे बनवावे. आणि आपल्या घरामध्ये जर मुलं चिडचिड करत असतील, व्यसन करणारे व्यक्ती असतील, घरामध्ये सारखं भांडणं होत असेल किंवा बाहेरची बाजा नजर दोष लागला असेल, पती पत्नीमध्ये भांडणं होत असेल, घरामध्ये एकोपा नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घडत असेल तर फक्त तुम्ही स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं तीर्थ बनवून सगळ्यांनी जर हे तीर्थ घेतले तर बघा आपल्या घरामध्ये 3 दिवसातच आपल्याला फरक जाणवेल आणि 3 दिवसातच आपण असं वाटेल की हे चमत्कारीच आपल्याला फायदे होत आहेत. तर तारक मंत्रच आहे, हा एक चमत्कारच आहे आणि आपल्या जीवनामध्ये चमत्कार करणारा, आपल्या सगळ्या संकटापासून स्वामी महाराज दूर ठेवणारा, हा स्वामी महाराजांचा दूर ठेवणारा हा तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राचा अनुष्ठान जर आपण केले तर आपल्याला प्रत्येक ह्या समस्यापासून आपल्याला सुटका भेटते. अनुष्ठान कसं करावे? श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचं कोणत्याही दिवशीपासून आपण पाठ करू शकता. मुलं मुली करू शकतात, पुरुष स्त्री कोणीही करू शकतं. तारक मंत्राचा जप करण्यासाठी असं काही नियम नाही. आपण जर 21 दिवसाचा अनुष्ठान केला तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या सगळ्या शक्य होतील. आपल्याला माहितीच आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी. तारक मंत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं एक फोटो असायला हवा. जर नसेल तर आपण एक स्वामी महाराजांचं फोटो आणून आपल्या देवघरामध्ये अनुष्ठान करण्यासाठी स्थापना करायची आहे. स्वामी महाराजांसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे, 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत. स्वामी महाराजांना आपलं दुःख सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांसमोर बसून आपल्याला तारक मंत्र म्हणण्याच्या आधी 1 गिलास पाणी घ्यायचं आहे आणि समोर एका पाटावर ते गिलास ठेवायचं आहे. त्या गिलासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरू करायचं आहे. 21 दिवस 11 वेळा हा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. 21 दिवस 11 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही 11 दिवस 11 वेळा म्हणू शकता, तुमच्या यथाशक्ती. किंवा तुम्ही 108 दिवस 11 वेळा म्हणू शकता. जसं तुमच्या भावना आहे तसं तुम्ही अनुष्ठान करू शकता. आणि ही जर आपण संकल्प करून जर सेवा करत असाल तर मध्येच आपल्याला खंड पाडता येत नाही. जर खूपच अडचणी असेल, काही सुतक आला असेल, काही पिरियड आला असेल, तर अशा गोष्टी असेल तर आपण ते स्किप करून पुढे कंटिन्यू हे आपले संकल्प पूर्ण करू शकता. 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा 108 दिवस, 51 दिवस यथाशक्ती आता तुमच्यावर ठरवा आणि तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. आणि ते पाणी जे आपण समोर दररोज ते पाणी ठेवायचं आहे आणि संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. संकल्प किती दिवस करणार आहात, किती वेळेस वाचणार आहात आणि कशासाठी वाचत आहात ते हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपली सगळे काही मनोकामना बोलून किती दिवस किती वेळा वाचणार आहे ते महाराजाला सांगून ते पाणी सोडून द्यायचं आहे एका तामणामध्ये. मग आपल्याला तारक मंत्र वाचायला सुरू करायचं आहे. आपले 11 वेळेस तारक मंत्र संपले तर मग ते पाणी ज्या बाधित व्यक्ती आहेत, जे चिडचिड करण्यासाठी करत असाल किंवा व्यसनमुक्तीसाठी करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही समस्येसाठी करत असाल तर त्या व्यक्तीशी ते पाणी द्यायचं आहे. किंवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर ते पाणी, ते मंत्रित झालेलं पाणी आपल्याला ते पिऊन घ्यायचं आहे. किंवा ज्याच्यासाठी तुम्ही करत आहात त्याच्यासाठी ते पाणी आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. तुम्हाला तारक मंत्राचं जपाचे मी कहाणी सांगते, तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. एक तारक मंत्राची एक कहाणी सांगते, ते तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. एकदा एक माणूस मरताना खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते आणि लोकांना, त्या संतांना विचारलं, ह्या पीडितांना मुक्ती मिळण्यासाठी काय उपाय सांगा जेणेकरून ह्याला शांततेत मरण येईल. मग संतांनी त्याला सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर ते या यातनेतून मुक्त
होता येईल. मग सगळे थक्क झाले. आता मग स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचे ऐकून एक छोटासा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, घ्या ही स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. आणि एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाच्या डोक्यावर टिळा लावला आणि टिळा लावताच आणि तो माणूस यातनामुक्त झाला आणि त्याचं मरण झालं, मृत्यू आलं. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. या संतांनी ह्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून आणलीस? पृथ्वीवर कोठे स्वर्ग आहे आणि ही काही क्षणातच तू ती माती आणलीस? मग त्या लहान मुलाने सांगितलं की आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईचा आशीर्वाद आणि तिच्या पायामध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कोठेही नाही. त्यामुळे मी ही माती, माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येत त्याला अशा मरणात यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्हीही कितीही यश मिळवा, पैसे जमवा, आकाशाला गवसली घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलेही दान धर्म केल्यानंतरही मिळणार नाही फळ तुम्हाला. तर अशा प्रकारे ही कथा आहे. वैराग्यातून सारं परमार्थ लटकला आहे. पक्ष्यांचे पिल्ले त्याला पंखाखाली वाढवतात, त्याचप्रमाणे घरातल्या माणसानं आपल्या प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण प्रेमाने प्रेम करतो आणि याची जाणीव ज्याला असेल त्यालाच दोष काढले, त्यालाच बोचत नाही. आईने मुलांचे दोष त्याला सांगितले तरी त्याला वाईट वाटत नाही. रोगाच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरणात शुद्ध आहे परमार्थ सोपा बनतो. परमार्थ मनाचे कष्ट आहे, कारण आपल्याला मनातल्या आजपर्यंतच्या सवयी उलट जायचे आहेत आणि म्हणूनच परमार्थ अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्यालाच परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयांचे त्याच्यावर घालतातच म्हणून समजावे. जो भक्त आहे रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणूनच परमार्थ म्हणजे अखंड साधनाच होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासंधीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय आहे? काय येतं? धन, सूत, धारा वगैरे आड येत नाहीत, तर त्याच्यावरचे जो ममत्व आहे तेच आड येतं. ते मीपणा आहे तेच आड येतं.